जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. ही रविवारी झोपत नाही का टीचर दुपारी? पुढे क्लास तुझा. हॅलो मॅम. हॅलो माय लिटल एंजल. एक्सक्यूज मी. सावनी तू? बायको मस्त आहे तुझी. मला आधी माहिती असतं ना की गौरी तुझी बायको आहे तर काय नाही, आणखी चांगलं वागले असते तिच्याशी आणि तुझ्याबद्दलच्या सिक्रेट टिप्स दिल्या असत्या. नशीब आधी माहिती नव्हतं. घाबरतोस बायकोला? रिस्पेक्ट रिस्पेक्ट रिस्पेक्ट. सगळंच बदललंय. त्यावेळी तुला रिस्पेक्ट देत नव्हतो असं म्हणायचं. कमॉन, आपलं फक्त अफेअर होतं, नवरा नव्हतास तू माझा. मी काय म्हणतो, तू आज घरी आराम कर, झोप काढ दुपारी. मी ईशाला घेऊन जातो. मी सोडतो तिला ड्रॉइंग क्लासला. अरे तुला पण एकच दिवस दुपारी झोपायला मिळते. इट्स ओके. नाही नाही अगं ऐक ना, तो आमच्या ऑफिस मधला सनी आहे ना, तू काय म्हणतो माहितीये, दुपारी झोपलं की शुगर वाढते. सो नो झोप दुपारची. छान आहेस. काय म्हणजे माझी शुगर वाढलेली चालेल? नाही ग नाही, तुझी कशी शुगर वाढलेली चालेल. पण ऐक 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 मी काय म्हणतो, तू झोपू नको. तू टीव्ही बघ. टीव्ही बघून कंटाळा आला की पुस्तक वाच. पुस्तक वाचून कंटाळा आला की अशी पडून राहा. पडून राहून कंटाळा आला की पुन्हा टीव्ही बघ, पुन्हा पुस्तक, पुन्हा पडून राहा, पुन्हा हे चालू ठेव. ह्याच्यात दुपार निघून जाईल. ए ईशा, तुला बाबा सोडायला चालणार आहे ना? गिव्ह मी 5. नाही काय तुला काय हवंय? आता ती आहे. ए काय तू? नाही म्हणजे तुझ्या ऑफिसची पार्टी वगैरे आहे काय संध्याकाळी? तू ऑफिसची पार्टी वगैरे असे काय नाहीये. जेवायला वाट चल. काय आज सूर्य कुठे उगवला? नाही म्हणजे तू आज चक्क लाल रंगाचा टी शर्ट घातलायस. सहज. हा एकदम सहज. म्हणजे काय झालं, ते कपाट आहे ना, कपाटात मी कपडे काढत होतो घालण्यासाठी. एक शर्ट काढला, नाही आवडला. दुसरा काढला, त्याला इस्त्रीच नव्हती. असं काढत गेलो, एका मागोमाग एक असे शर्ट टी शर्ट शर्ट असे काढत गेलो आणि अचानक हा झाला समोर. मग घातला. ह्याला इस्त्री पण केलेली होती, तो घातला. म्हणजे अगदी सहज. असं काही इतकं जस्टिफिकेशन द्यायची काहीच गरज नाहीये. युजली तू लाल रंग घालत नाहीस म्हणून विचारलं. दॅट्स इट. म्हटलं माणसांच्या चुकांची शिक्षा रंगाना का द्या.
ईशा ईशा तयार झाली बघतो. ईशा तयार झालीस का? ईशा ईशा. आर्या. मी फक्त फोटो जपून ठेवले होते. तू चक्क टी शर्ट जपून ठेवलास. म्हटलं मी तुला फोनवर, विसरलीस? माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडनी दिलेला टी शर्ट आहे. त्याच्यामुळे रंग थोडा फिका पडलाय आता. आणि मला वाटतं त्यावेळेला बारीकही होतास जरा. चिकना दिसायचा. निनाद निनाद चिकना दिसायचास असं म्हंटल मी बाय द वे. मी आता दिसत नाही चिकन. मी असं कधी म्हणाले? यू आर इम्पॉसिबल साव. सॉरी. सावनी. चालेल साऊ चालेल. ओके या ओके. काय हा तू बस मी क्लास सुरू करते. हे एवढं पूर्ण करायचंय. ओके यू हॅव गॉट 15 मिनिट्स. ओके चलो स्टार्ट. खाली ठेवून काढ म्हणजे छान येईल. काशीबाई चहा. हो ठेवलाय. आलेच. हा तुझी गुलाबांची हौस अजून फेटली नाही वाटत. आय जस्ट लव्ह देम. हे तुला आठवतंय कॉलेजमध्ये येताना स्टेशनला जाऊन तू माझ्यासाठी रोज एक गुलाब आणायचास. खरं सांगू आता, मला ना त्यावेळी त्या स्टेशनच्या गर्दीत जायचा जाम कंटाळा यायचा. पण तो गुलाब घेऊन आल्यानंतर, तो तुला दिल्यानंतर, तो गुलाब तुझ्या हातात पडल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, फ्रेशनेस बघितलं म्हणून मग ती सगळी खटपट. वेडेपणा होता सगळा. माझ्यासाठी ते प्रेम होतं. मग बाकी मिस्टर रेड टी शर्ट. गप ना आता, किती अजून फिरशील. मला वाटलं तर ही आठवण मी अशी जपून वगैरे ठेवली म्हणून तू एकदम अशी इम्प्रेस वगैरे होशील. मी इम्प्रेस झाले नाहीये असं कोणी सांगितलं तुला?
कधी कधी काय वाटतं माहितीये, हं? आपलं आयुष्य ना ते ऑडिओ कॅसेट सारखं असायला हवं. पेन्सिल घालून कधी रिवाइंड करते. सावनी, समजा समजा तुला एक संधी मिळाली आयुष्य रिवाइंड करायची, काय बदलशील? आपली पहिली भेट. अगं किमान मला बरं वाटावं म्हणून तरी आपलं ब्रेकअप असं म्हणायचं. गोष्टी सुरू झाल्याच नाही तर त्या अर्धवटपणे थांबण्याचा धोकाच नाही ना. हा, पण म्हणून त्या सुरूच करायच्या नाहीत किंवा कुठली नवीन सुरुवात करायचीच नाही असंही नाही ना. म्हणजे मी तुझ्याबद्दल बोलतोय, तुझ्या लग्नाबद्दल. अशी नको रिॲक्ट. बघ, तू कितीही ठरवलंस तरी लग्न न करता आयुष्यभर असं एकटं राहणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. पण मी माझ्या लग्नाचा कप्पा असा बंद वगैरे नाही केलाय. म्हणजे अजूनही कोणी आवडलं मला तर माझा नकार नसेल. पण आता तुला माझ्यासारखा चांगला मुलगा मिळेल कठीण आहे. तुझ्यासारखा कशाला? मी तुझीच निवड केली होती. म्हणजे जे काही झालं त्याला फक्त मीच जबाबदार आहे असं जर का तुला म्हणायचं असेल ना, तर मग काय प्रश्नच मिटला. आपण वेगळा व्हायचा निर्णय आपण दोघांनी घेतला होता. दोघांनी मिळून ठरवलं होतं. तुला परदेशात राहायचं होतं, तुला जग फिरायचं होतं. तशी संधी आली होती ऑफकोर्स तुझ्याकडे, पण माझंही करिअर कुठेतरी तेव्हा सुरू होत होतं. संधी माझ्या पुढे होती. मग ते सगळं सोडून सतत तुझ्या मागे मागे आय मीन तुझ्या बरोबर परदेशात राहणं पॉसिबलच नव्हतं ना, नाही का? ठरवलं तर सगळं काही पॉसिबल होतं. अरे, ही अशी संधी तुला आली असती तर. आजही कित्येक जणी नवऱ्याची नोकरी परदेशात आहेत म्हणून त्यांच्या बरोबर जातातच ना इतकं सगळं सोडून. पण कधीतरी एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसाठी एक्सेप्शन म्हणून थोडी ऍडजस्टमेंट केली तर बिघडलं कुठे? अगदी फ्लाईट टेक ऑफ होईपर्यंत मला असं वाटत होतं माझ्यासाठी तो अपवाद बनून तू येशील. नाही आला. काय ना निनाद, आपल्या प्रेमापेक्षाही तुझा मेल इगो मोठा ठरला. नाही. हो हो निनाद. मग मी पण ठरवलं आता मागे वळून बघायचं. विमानाने रनवे पासून हरकत घेतली तेव्हाच मी माझे मागचे सगळे बंध तोडून टाकले. सगळे बंध. झाली 15 मिनिटं. 15 मिनिट्स आर ओव्हर. बघू. वाव, झालं तेजस? वाव, मला आवडलं हा कलर वापरला. पूर्ण कर, काही हरकत नाही. चहा घे पटकन चल.
ए बोल ना. इकडे ना. अरे बोल ना पटकन. असं काय करतो? इकडे ना पटकन. मग सांग. बोल पटकन. ऐक ना, हा चहा मला नकोय. हा? घेऊन जा पण. अरे असं काय करतोस? तूच म्हणालास ना चहा दे म्हणून. आणि मी म्हणालो खरं, पण मी तुला हे सांगायला विसरलो की मला हा दुधाचा चहा नकोय. चहा पिणार आहे मी, पण हा दुधाचा नाही. आजपासून मी हिरवा चहा पिणार आहे, ग्रीन टी. अरे पण तूच म्हणतोस ना सकाळी चहा घेतला नाही तर तुझं डोकं चालत नाही म्हणून. हा पण ऐक ना, आता ना म्हणजे आजपासून ग्रीन टी घेतल्यानंतर माझं डोकं असं पटकन चालायला लागेल. हे काय आता नवीन? नवीन नाही राणी सरकार, हल्ली ना खूप जण ग्रीन टी पितात वजन कमी करण्यासाठी. मग मी आता एक काम करते, उद्यापासून तुला डब्यामध्ये उकडलेल्या भाज्या देते, म्हणजे तुझं वजन पटकन कमी होईल. हं? आणि ऐक ना, ईशाला शाळेत सोडायला तू चालत का जात नाही? मस्त वॉक होईल तुझा. बाय. आणि पटकन वजन कमी होईल. बाय. अरे बाय. खरंच सांगते मी. बाय. अरे ग्रीन टी. नो वे, नो वे. माझ्या बायकोचा असा ठाम विश्वास आहे की आता माझं अफेअर होऊ शकत नाही. त्याला विश्वास नाही, अविश्वास म्हणतात निनाद. हे तू तरी नको बोलूस साव. शट अप. बरं ऐक ना, कॅन वी मीट फॉर अ कॉफी? हो, ईशाला सोडायला येशील ना पुढच्या संडेला, त्यावेळेला तुला चहाच्या ऐवजी कॉफी पाजते. व्हॉट अ जोक. मी बाहेर कॉफी पिण्याबद्दल बोलतोय. बाहेर? आता तुला पैसे खर्च करायचेच आहेत तर काय करणार? जाऊया. ग्रेट. बघा बायकोला कळलं तर. माझी बायको खूप समजूतदार आहे. बघा माझ्याकडे नंबर आहे तिचा. हो का? बाय. ओके बाय. काय मिस्टर निनाद, येस. व्हॉट्स गोइंग ऑन? तुझं काय चाललंय? नथिंग. काय? हे असंच. यू रिलॅक्स. हॅव कॉफी. बाय. निनाद, तुला वाटतं तितकी मूर्ख नाहीये मी. गेले काही दिवस तुझं जे काही चाललंय ना ते माझ्या लक्षात येतंय. कॉफी घे, थंड होईल. काय काय? बोलणार नाहीयेस का माझ्याशी? काय बोलू साऊ? सगळ्या दोष तू माया माती मारून मोकळी झालीस. आता काय बोलू? हे बघ, माझं इंटेन्शन नव्हतं असं काही. इतकी वर्ष जे काही मनात होतं ते बोलले, व्यक्त झाले, आणि तेवढा हक्क आहे ना माझा तुझ्यावर. थँक्स. पण तरी मला काय वाटतं सांगू? हे बघ, 12 वर्षापूर्वी आपल्या जे काही लिव्ह इट ना. आत्ता चर्चा करून 12 वर्षापूर्वी जे घडलं होतं ते आपण बदलू शकणार आहोत का? ध्यानी मनी नसताना आपण एकमेकांना पुन्हा भेटणं म्हणजे मला काय वाटतं माहितीये, देवाने आपल्याला मैत्री जगायला अजून एक संधी दिली. एक्झॅक्टली. अरे तेच म्हणणं. पण तरी तू भांडलीस अजूनही माझ्याशी. खूप साचलं होतं रे मला. बोलले, मोकळी झाली, झालं, संपलं आता. आणि खरं तर ना, भांडण म्हणजे नात्याचं क्लेन्झिंग असतं. एकदा खूप मोठं भांडण झालं आणि त्यानंतर माणसं एकत्र येतात ना, तेव्हा ते नातं खूप सुंदर असतं. म्हणजे एकमेकांविषयी जी काही गरळ असते ना ती बाहेर पडलेली असते. त्यामुळे सगळं कसं निर्मळ असतं. बायकोच आहे? बोल ना मग. नाही, नंतर बोलेन. तिला माहितीये आपण दोघं भेटलोय?
नाही, सांगेन नंतर. काय सांगशील? काय म्हणजे हेच, काय अरे हेच की आपण काय आपण काय? सांगेन मला तेव्हा काही सुचेल ते सांगेन. आता आता तू बोल. नाही, माझी एक अट आहे. काय? बघा, सांगू, मला अजून एक कॉफी हवी आहे. वाटशील? विनोद, एक कॉफी यार. किती आता कॉफी? गौरी, हाय गौरी, बोल, कशी आहेस? मी मजेत, तू कशी आहेस? आय एम ऍब्सोल्युटली फाईन ॲज ऑलवेज. तू बोल, सहजच फोन केलास ना? नाही अगं, निनादला मगापासून फोन करते पण तो फोन उचलत नाहीये. जरा त्याला प्लीज फोन देतेस? अगं नाही, तो आता थोड्या वेळापूर्वीच गेलाय ऑफिसमधून. येईल इतक्यात, मे बी ट्रॅफिक मध्ये अडकला असेल. बरं बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी करते त्याला फोन. गौरी, हा इज एव्हरीथिंग ओके? अगं काही नाही, मला त्याला सांगायचं होतं येताना नारळ घेऊन ये. उद्या संकष्टी आहे ना, मोदक करायचे आहेत मला, पाठवीन तुझ्यासाठी पण. नाही, मी आजचं नाही विचारत आहे, इन जनरल विचारते. सगळं ठीक आहे ना? तुला काही सुचवायचं किंवा सांगायचं आहे का? नाही, अगदी तसंच काही नाही, पण मला जरा निनादचं वागणं बदलल्यासारखं वाटतंय. आय मीन, सतत कसल्या तरी विचारात असतो तो, कोणाशी फारसं बोलतही नाही. अगं काही नाही, ऑफिसचं टेन्शन असेल ग, बाकी काही नाही. मे बी, पण मला असं वाटतं जमल्यास एकदा बोल त्याच्याशी. हो अगं, मलाही जाणवत आहे. ईशाची शाळा, ऑफिस, अभ्यास, घरची कामं, ह्याच्यात आम्हाला एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही ग. गौरी, अगं तुम्ही एकत्र आलात म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही एकत्र नव्हता आलात. जस्ट थिंक ऑन इट. येतंय लक्षात? बोलते मी. बाय. बाय. काशीबाई, सॉरी, अशी अचानक फोन न करता आले. ऍक्च्युली ईशा इथे ब्रश विसरून गेलीये. हो, आणि उद्या लागणार आहेत तिला शाळेत, म्हणून आले होते. ओके ओके, नाही काहीच हरकत नाही, होतं असं कधी कधी.
माणसंच होत आपण. ये ना आत ये. सॉरी हा, म्हणजे मी डायरेक्ट एकेरीवर आले. नाही नाही, काहीच हरकत नाही. उलट एकेरी हाक मारल्याने आपलेपणा वाढतो. ये आत ये. हे घे. बरोबर आहेत ना? हो, थँक्यू. एका अटीवर. पण माझ्या बरोबर चहा घ्यायला लागेल. काशीबाई चहा. बस ना. गोड असतेस. थँक्यू. निनाद पण असंच म्हणायचे. हा, ईशाचे बाबा. म्हणायचंय म्हणजे आता नाही म्हणत तो. ते म्हणजे ते आता म्हणत नाहीत का? अगं लग्नाला 10 वर्ष झाली आमच्या. आता ऑफिसचं टेन्शन, घरची कामं, ईशाचा अभ्यास, ह्या सगळ्यातनं कुठे वेळ मिळतोय एकमेकांच्या दिसण्या आणि हसण्याकडे बघायचा. एक सांगू, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. कसं आहे ना, घड्याळाच्या काट्याचं कामच आहे वेळ पुढे पुढे नेणं. पण त्याच्या दावणीला आपण बांधून घ्यायचं की नाही हे आपण ठरवायला हवं. म्हणजे बघ, ऑफिसला जाताना एखादा हग किंवा अचानक एखादी कॉम्प्लिमेंट किंवा कारण नसताना एखादं सरप्राईज, ह्या सगळ्या गोष्टी ना रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी टॉनिक असतात. हा, चहा. थँक्यू. घे. थँक्यू. नवरा कुठे असतो तुझा? माहित नाही. म्हणजे लग्न नाही केलं अजून. अजून? नाही सॉरी, म्हणजे मी खूपच पर्सनल क्वेश्चन विचारते. नाही ग, खरं तर बऱ्याच दिवसांनी मला माझ्याबद्दल कोणीतरी विचारतंय. अगं तू इतकं छान बोलतेस म्हणून वाटलं तुझा नवरा अगदी लक्की असणार. हे ग, तुला काय वाटलं? मी माझा अनुभव सांगितला तुला. कुठेतरी वाचलं होतं ते आठवलं आणि शेअर केलं. पण माझे बाबा म्हणायचे, पळत्याच्या मागे धावताना हातचं सुटणार नाही ना ह्याची काळजी घे. तेव्हा लहान होते मी, आणि जेव्हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळायला लागला तेव्हा हातनं सगळंच सुटून गेलं होतं. सॉरी, मी तुझा मूड स्पॉइल केला. नाही ग, त्यात तुझी काय चूक. नाही, काही नाही. पण छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. ब्रश साठी नाही ग, आले होते ब्रश घ्यायला, पण खूप काही घेऊन चालले इथून. सगळंच, म्हणजे सगळंच जे मी जे वाचलं तुला सांगितलं ते सगळंच. आय होप त्याचा फायदा होईल तुला. मला खात्री आहे. चल बाय. 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 थँक्यू वन्स अगेन. यू आर मोस्ट वेलकम. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Saul.
हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. मेनी हॅपी रिटर्न्स. Sorry. I'm really sorry, sir. I'm sorry, मी नाही थांबवू शकलो स्वतःला. I'm really very sorry. इट्स ओके. चुका माणसांकडूनच होतात, पण आपल्याकडनं चूक झाली आहे ह्याची जाणीव होणं जास्त महत्वाचं आहे. आणि तुला खरंच जर ती जाणीव झाली असेल ना, तू माझी नाही गौरीची माफी माग. एक क्षण विचार तरी करून बघ, ही चूक जर तिच्या हातून झाली असती तर माफ केलं असतंस तिला? काय निनाद? नसतं केलं. नसतं केलं कदाचित. बट सो ट्रस्ट मी, इट वॉज नॉट जस्ट फिजिकल. मी गुंतत चाललोय तुझ्या पुन्हा. नाही, गौरी चांगली आहे, गौरी खूप चांगली आहे, ती अजिबात वाईट नाही. पण आम्हा दोघांमध्ये ना एक अंतर निर्माण होत चाललंय. रिलेशनशिप मधला सगळा स्पार्क निघून गेल्यासारखं वाटतंय. तर तू भेटलीस पुन्हा, मी तुझ्याकडे ओढला जातोय. पण निनाद, मला बोलू दे, मला बोलू दे प्लीज. चव मला सांग, मनात काहीही नसताना ते नातं असं खेचत राहायचं, ओढत राहायचं, ही त्या नात्याबरोबर केलेली प्रतारणा नाहीये. नाही, उलट ही त्या नात्याची खरी परीक्षा आहे. आणि आज तुमच्यामध्ये ती परीक्षा फक्त गौरी देते. तू तर तो विषय ऑप्शनला टाकल्यासारखाच वागतोयस. मला ना हे तुझ्यासारखं असं छान छान आर्टिस्टिक नाही बोलताय. स्पष्ट एका शब्दात सरळ विचारू. आता फक्त बोलण्यासाठी परमिशन मागतोय. साऊ, कमाल आहे तुझी. साऊ, विचार.
सौ परत येशील माझ्याकडे. पण आता लहान नाही राहिलोय. अरे कॉलेजमध्ये असायचं तसं ब्रेकअप आणि मेकअप आता नाही होऊ शकत आपल्या. अरे लग्न झालंय तुझं गौरीशी. अग्नीला साक्षी ठेवून 7 जन्माचं वचन दिलंयस ना तिला. निदान 1 जन्म तरी ते नीट पाळ. म्हणजे याला तुझा नकार समजू मी? ऑफकोर्स. हे बघ, त्यावेळेला वेगळं होण्याचा निर्णय, लग्न न करण्याचा निर्णय आपण दोघांनी घेतला होता. कारण काहीही असते, चुका दोघांच्याही झाल्या असते, पण निर्णय आपल्या दोघांचा होता. आता ते सगळं मागे टाकून खूप पुढे आली रे मी. तुझंही लग्न झालंय, तुला मुलगी झालीय, म्हणजे तूही तुझ्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन केलंयस. इतक्या वर्षानंतर आपण भेटलो तेव्हा एका जुन्या जवळच्या मित्राला भेटल्याचा आनंद झाला मला. बस, दॅट्स इट. बस, दॅट्स इट. दॅट्स इट. 6 वर्ष आपल्यात जे काही होतं ती फक्त मैत्री होती. 6 वर्ष जी रिलेशनशिप आपण शेअर केली, त्यानंतर आज आपण एकमेकांसमोर फक्त मित्र म्हणून उभे राहू शकतो. काय बोलतेस तू? हे खरं सांगशील साऊ? आता आपण परत भेटल्यानंतर तुझ्या मनामध्ये आपल्या त्यावेळच्या नात्याचा, आपण घालवलेल्या हळूवार नाजूक क्षणांचा विचार क्षणभरासाठी नाही आला? खरं सांग साऊ. विचार येणं आपल्या हातात नसतं, पण ते कंट्रोल करणं नक्कीच आपल्या हातात असतं. वा, व्हॉट अ लाईन. वा. पण मग ही मैत्रीच्या नात्याशी केलेली प्रतारणा नाही का? नाही, मला नाही असं वाटत. मग या भेटी, हे फोटो पाठवणं, हे फोन कॉल्स, हे सगळं काय? तुझ्या बरोबर जगलेल्या माझ्या आयुष्यातल्या सुंदर नात्याची आठवण येते आणि ते कायम माझ्या बरोबर राहणार. पण याचा अर्थ असं नाही ना की आपण 12 वर्ष पुन्हा मागे फिरू शकतो. का नाही फिरू शकत? लीव मी. का नाही फिरू शकत? लीव मी. सॉरी. का नाही फिरू शकत आपण साऊ? टेल मी वन रिझन का नाही फिरू शकत आपण? 1 मिनिट. आज माझं लग्न झालं असतं तर हाच प्रश्न विचारला असतास तू मला? एकटी मुलगी म्हणजे एक सोपी प्रश्नपत्रिका वाटते तुला पुरुषांना. तिने एखादा SMS केला तर हिंट दिली असं वाटतं. कॅज्युअली कॉफीला हो म्हणाली तर सरेंडरच केलंय असं वाटतं पुरुषांना. हे बघ, मी तुला इतक्या वर्षाचा अनुभव आहे माझा. एकटी मुलगी म्हणजे इझिली अवेलेबल आहे असा विचार करूनच पुरुष अप्रोच होतात. पण तू भेटलास आणि इतक्या वर्षानंतर हे सगळं बाजूला ठेवून मोकळेपणाने एक चांगला मित्र मिळाल्याचा आनंद घ्यायचा होता मला. पण दुर्दैवाने तू सुद्धा मित्र कमी आणि पुरुषच जास्त निघालास. म्हणजे तू मला ते इतर पुरुषांबरोबर कम्पेअर करतेस? मला ना कोणालाच कोणाशी कम्पेअर करायचं नाही. एकच गोष्ट स्पष्टपणे सांग, नीट ऐक. आपण दोघांनी परत एकत्र येणं ही फॅन्टसी डोक्यातून काढून टाक. हो. तुझ्या अडीअडचणीच्या काळातला ऑप्शन बनण्यात मला काडी मात्रही रस नाहीये. आणि उद्या मी लग्न करायचं जरी ठरवलं ना तर माझ्या मनात तुझा विचारही येणार नाही. हो. ओके, आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. इथून पुढे आपण मित्र म्हणून भेटू. Why are you laughing? नाही. काय?
नाही, तू म्हणतोस ना ते बरोबर आहे. What? आपल्या जुन्या नात्याचं सावट आपल्या आजच्या मैत्रीवर पडल्याशिवाय नाही राहत. नाही पडणार. नाही पडणार. मी पडू नाही देणार. मी पडू नाही देणार. आय प्रॉमिस. मी नाही पडणार. इथून पुढे मी तुला मित्र म्हणून भेटण्याचा प्रयत्न करेन. आय प्रॉमिस. आय प्रॉमिस सांगू. पुराचं पाणी 2 दिवसात वाहून जातं अरे, पण मागे जो गाळ साचून राहतो ना, तो निघायला जास्त वेळ लागतो आणि तो खूप वाईट असतो अरे. म्हणजे बायकोचा फोन आहे. तुला कसं कळलं? चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. घे फोन घे. नाही, मी नंतर बोलेन. फोन घे निनाद. मी नंतर बोलेन. निनाद फोन घे, काहीतरी महत्वाचं असतं. फोन घे. बोल. ऐक ना निनाद, आज जरा ऑफिसमधनं लवकर येशील? का? अरे मी आपल्या दोघांसाठी थाय रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केलंय. अगं पण थाय फूड ईशाला नाही आवडत ना थाय फूड. तुला आवडतं ना, मग झालं तर. आणि ईशाला आज मी आईबाबांकडे पाठवलंय. ओके. वाट बघते. एनिवे, थँक्स फॉर दिस सेलिब्रेशन. इतक्या वर्षानंतर तू माझा वाढदिवस लक्षात ठेवलास. मला जातोय. अजून एक, यापुढे ईशाला सोडायला आणि आणायला गौरी आली तर बेटर. यू कॅन्ट डू दिस टू मी. प्लीज यू कॅन्ट डू दिस टू मी. प्लीज. तू असं नाही करू शकत. आय सेड प्लीज निनाद. माझं आयुष्य आहे ना, ते आता एका कोऱ्या कॅनव्हस सारखं आहे. त्यावर कुठले रंग भरायचे हे माझं मला ठरवू दे. उगाच कोणीतरी येऊन त्यावर नको त्या रंगाचे शिंतोडे उडवलेले मला आवडणार नाही. गुड बाय.